शांतता ठेवायची आहे. कोणाकोणाला शिकवा. चला. हे नाही, कंटाळा आला. सरफेस एरियाज अँड व्हॉल्यूम्स. ऍक्च्युली आपल्याला हा काही नवीन टॉपिक नाहीये. मी तुम्हाला 8वी पासून हे शिकवत आहे आणि तुम्हाला याचे मी खूप वेळा प्रूफ शिकवलेले आहेत. आता मी त्या फंद्यात जास्त पडणार नाही. आता आपल्याला प्रॅक्टिसवर फोकस करायचा आहे. ठीक आहे. तर सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम या चॅप्टरला आपण शिकतो अंडर मेन्सुरेशन. मेन्सुरेशन म्हणतो आपण ह्याला. मेन्सुरेशनचा अर्थ असतो महत्व मापन. हे बंद आहे उगाच गळ्यात घालून. हा हा. ह्याला महत्व मापन म्हणतात. आता इथे जे महत्व शब्द आहे, महत्व म्हणजे इथे वस्तू, ऑब्जेक्ट. मापन कुठल्याही 2D किंवा 3D ज्या जॉमेट्रिक फिगर्स असतात, त्यांना आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेट करतो त्यांच्या डायमेन्शन्स घेऊन, त्यांना आपण एरियाज, व्हॉल्यूम्स काढतो. एरिया काढतो म्हणजे 2D शेपचा स्पेस किती घेतला ते काढतो आपण. व्हॉल्यूम मध्ये आपण 3D स्पेस काढत असतो. त्याच्या लेंथ, हाईट, ब्रीथ मध्ये त्यांनी कसं हे केलेलं आहे. जसं मी तुम्हाला फिजिक्स मध्ये पण सांगितलं होतं, सर्कल ही 2D फिगर आहे. कायनेमॅटिक्सच्या वेळेस सांगितलं होतं. 2D का असतं? कुठलाही पार्टिकल ज्यावेळेस या मोशन मध्ये राहील तेव्हा तो बघा एक्स ऍक्सिस मध्ये जाताना दिसतो. तो जर जसा वर जात आहे, तो वाय ऍक्सिस मध्ये आहे. बघा आता तो हे आहे. पटकन येऊन बस. हा एक्स आहे, हा वाय आहे. चेअर घे तिथं बस जा. आज तुला खूप चान्स आहे. तर लक्षात घ्या, कोणत्याही 2D फिगरला ज्यावेळेस आपण एक तिसरा डायमेन्शन देतो हाईटचा, त्यावेळेस ती 3D फिगर बनते आणि 3D फिगरला आपण कॅपॅसिटी मध्ये पण मोजतो. ठीक आहे. आणि त्याला आपण व्हॉल्यूम मध्ये पाहतो. हात पाय जोडू नको, आता समोर लक्ष दे. आता याच्यामध्ये आपल्या सिलेबसमध्ये 9th स्टँडर्डला तुम्ही जेवढे फॉर्म्युले शिकले होते तेच आहेत. तेच आहेत. फक्त इथं फरक काय आहे? आता तुम्हाला मेनली जे क्वेश्चन्स आहेत ते मिक्स फिगरचे आहेत. म्हणजे तुम्हाला एक कोन दिसेल, कोन सोबत एक सिलेंडर पण दिसेल. तर सिलेंड्रिकल शेपवर कोन असा ठेवला. म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन्स असतील. आता याच्यात मी नवीन काही शिकवणार नाही, क्वेश्चनच करायचे डायरेक्ट आपल्याला. ठीक आहे. क्वेश्चन मधूनच आपण हे शिकून घेऊ चॅप्टर. असं समजा की आपल्याकडे एक सिलेंड्रिकल शेपचा ऑब्जेक्ट आहे आणि आपण याची जी बेस रेडियस आहे सेम त्याच रेडियसचा पण वेगळ्या हाईटचा मे बी हे नाही. हा ठीक आहे. चालू इथे आपल्याला घ्यायचा आहे कोन. ठीक आहे. त्याला आपण राईट सर्क्युलर कोन म्हणतो. हा राईट सर्क्युलर कोन आहे. या पद्धतीने. तर या दोघांच्या कॉम्बिनेशनने एक नवीन 3D शेप बनतो. आता हा कुठला रेग्युलर शेप नाहीये. त्याच्या म्हणजे असं म्हणतात सर एवढ्याचा काहीतरी फॉर्म्युला आहे का? असं आहे का नाही का ही चौकशी कुठेही करायची नाही. ह्याच्यासाठी एक साधा रूल आहे. हे दोन्ही काय आहेत तुम्ही पहा. दोन वेगवेगळ्या 3D फिगर्सला एकत्र केलेला आहे. कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे याला सॉल्व्ह करण्यासाठी पार्ट्स घ्यायचे. आता ज्यावेळेस तुम्हाला याचा टोटल सरफेस एरिया विचारतील, सरफेस एरियामध्ये म्हणजे काही बेसिक्स लक्षात ठेवा. सरफेस एरिया आहे म्हणजे एक तर तुम्ही याला बाहेरून बघा काय आहे आणि याचं बाहेरून पहा काय आहे. तर हे सगळे फॉर्म्युले आपण 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेले आहेत. तर आपण एकदा फक्त त्यांना रिवाइज करू फॉर्म्युल्यांना आणि मग एक दोन क्वेश्चन्स करून पाहू. ते झालं की आपल्याला लगेच आज कार्बन कंपाऊंड्सला कंटिन्यू करायचंय. ठीक आहे. दोन्ही पिरियड आहेत माझे आज. तर आपण करूया रिवायझिंग फॉर्म्युलाज. त्याच्यामध्ये नवीन काही शिकायचं नाही. फक्त यावर्षी तुम्हाला एक नवीन कॉन्सेप्ट येतो, त्याचं नाव आहे फ्रस्टम. ठीक आहे. फ्रस्टम ऑफ कोन मे बी झालाय आपला. 9thला सांगितला होता मी तुम्हाला. ठीक आहे. फ्रस्टम ऑफ कोन अरे उडवला तुमच्या सिलेबस मधला. छान हा. आनंदी आनंदगडे. बरं झालं उडवला तर काय आनंदच आहे. तेव्हा तुमची परीक्षा उडवायला पाहिजे. आता पास करून टिकले. हा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतला क्युबॉइड. सगळे माहित असू द्या. क्युबॉइड. क्युबॉइड मध्ये
आपण पाहतो, समजा हा क्युबॉइड आहे, क्युबॉइड मध्ये ही लेंथ, ही ब्रीड आणि ही हाईट असेल, तर याच्यात पहिल्यांदा काय असेल, एक असेल याचा टोटल सरफेस एरिया, आपण याला काय म्हणतो TSA. टोटल सरफेस एरियाचा अर्थ आहे 6 फेसेसचा एरिया. ठीक आहे. आता बघा खालचा एरिया एक रेक्टँगल आहे LB, सेम वर LB असेल. कधीही मी तुम्हाला मागे शिकवताना या रूमचं एक्झाम्पल दिलं होतं. या रूमची बघा ही लेंथ आणि ही हाईट आहे, तुमच्या समोरची ही जी भिंत आहे या वॉलची. ठीक आहे. सेम वॉल समोर आहे, तर याची जेवढी लेंथ हाईट आहे तेवढीच त्याची आहे. याचा एरिया ॲज अ रेक्टँगल LH असेल, तर त्याचाही LH असेल, म्हणजे ओव्हरऑल 2LH आहे. खाली बघा ही लेंथ आहे ती ब्रीडथ आहे, तर खालच्या फ्लोअरचं रेक्टँग्युलर एरिया LB आहे. सेम रेक्टँगल वर आहे, तो पण LB असेल, 2LB झाला. मी सरफेस काढतोय, ह्याचं व्हॉल्यूम नाही, या रूमची कॅपॅसिटी नाही काढत आपण. ठीक. सिमिलरली बघा ब्रीडथ आणि हाईट आहे समोर त्या वॉलला BH, सेम BH आहे, 2BH. तर ओव्हरऑल माझ्या लक्षात येतं की याच्यामध्ये 2LB आहे, मग 2BH आहे आणि 2HL आहे. याच्यात तुम्ही 2 कॉमन आउट करा, LB प्लस BH प्लस HL. हा याचा बेसिक फॉर्म्युला असतो. बेसिक. तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये याच्यात काय करतात, सरफेस एरिया ऑफ वर्टिकल फेसेस असा पण येते कधी कधी. आता वर्टिकल फेसेसचा अर्थ हे आणि हे सोडून द्यायचं, कारण हे दोन हॉरिझॉन्टल फेसेस आहेत, बाकी हे 4ला 4 वर्टिकल फेसेस आहेत. तर या दोघांसाठी आपण LH घेतलेले, याला BH घेतलेले, तर 2LH प्लस 2BH. ह्याच्यात LB येत नाही फक्त. ओव्हरऑल तुम्ही बघा 2H कॉमन येतो, तर 2H कॉमन काढला तर L प्लस B येतो. हे दोन फॉर्म्युले जास्त महत्वाचे असतात. बाकी व्हेरिएशन्स आहेत. तुम्ही RD शर्माच्या क्वेश्चन्स मध्ये जर पाहिलात, तर तुम्हाला असं म्हणतात की एक क्युबॉइडल बॉक्स बनवला, ज्याचा वरचा जो टॉप आहे तो नाहीये, तो फेसच नाहीये. मग सांगा त्याचा टोटल सरफेस एरिया काय येईल. त्याच्यातला वरचा एक फेस नाही म्हणजे एक LB कमी आहे. तर ओव्हरऑल या फॉर्म्युल्यात इथे फक्त काय येईल, LB येईल, बाकी हे दोन 2 टाइम्स राहतीलच. तर त्यासाठी असं वेगळं लॉजिक काय लावण्याची गरज नाही. तर क्युबॉइड मध्ये हे झालं. क्युबॉइड मध्ये अजून एक महत्वाचा फॉर्म्युला असतो. क्युबॉइड मध्ये जर आपण या पॉइंट पासून या पॉइंट पासून त्याच्या या पॉइंट पर्यंत, या टोकापर्यंत आलो, तर ही तुम्हाला एक लॉंगेस्ट लेंथ मिळते. म्हणजे आपण त्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत जर एक लेंथ इमॅजिन केली, तर या सगळ्यामध्ये ती लॉंगेस्ट लेंथ आहे. खूप जणांच्या डोक्यात येतं लॉंगेस्ट, तर खूप जणांना वाटू शकते सर ही लेंथ लॉंगेस्ट आहे. ठीक आहे, या दोन फेसेस पेक्षा. बट नो, अजून नीट पाहिला तर कधीही स्ट्रेट या अशा स्ट्रेट फेसेसला जोडण्यापेक्षा डायगोनल लेंथ नेहमी जास्त असते. जसा राईट अँगल ट्रायंगल मध्ये पण आपण हायपोटेन्यूजला लॉंगेस्ट म्हणतो, ते डायगोनल लेंथ आहे. तर कधीही डायगोनल लेंथ जास्त असते. आणि याला तुम्ही पुढे चालून 11th स्टँडर्डला आपण जेव्हा वेक्टर शिकू, वेक्टर्स मध्ये तुम्हाला मी ह्याच्यावर प्रोजेक्शन्स आधी शिकवेल. प्रोजेक्शन्स कसं काढतात, कुठल्याही याचा एक प्रोजेक्शन असतो, एक्स ऍक्सिसवर, वाय ऍक्सिसवर आणि झेड ऍक्सिसवर, कारण हा 3D आहे. तर 3 ऍक्सिसचे प्रोजेक्शन घेतल्यावर लक्षात येतं की इथे 3 वेळा पायथागोरस थेरम लागतो. 3 वेळा. हे वेक्टर्स मध्ये शिकल्यावर अजून इझी जातं. तर याच्यामध्ये अजून एक तिसरा प्रकार असतो. याच्यात जी लॉंगेस्ट लेंथ असेल ती किती असेल, तर याच्यामध्ये कोणतीही लॉंगेस्ट लेंथ जर तुम्हाला कोणी विचारली पॉसिबल, तर ती असते √L² प्लस B² प्लस H². तर बघा हा अंडर रूट कोण आहे, पायथागोरसच आहे हा. तर 3 डायमेन्शन मध्ये हा पायथागोरस लागतो कंपल्सरी. आता ह्यालाच आम्ही पुढे जाऊन एक नाव देतो, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर. हे वेक्टरचा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला हाच असतो. हा कसा आला काय नाही हे तुम्ही नंतर शिका. त्याला वेक्टर मध्ये आपण पाहतो, मी जेव्हा √A² प्लस B² म्हणतो, त्या हायपोटेन्यूजची लेंथ होते ही. ठीक आहे.
पण या फॉर्म्युल्यात पुढे अजून 2 कार्यकर्ते असतात प्लस 2ab cos थिटा हा येतो पुढे चालून. पण cos 90 आपल्याला माहिती आहे 0 असतो. तर तिथे आणि पायथागोरस मध्ये हे दोन 90 डिग्री मध्ये असतात. तर या दोन वेक्टर मधला अँगल 90 झाल्यामुळे cos 90 0 झाला आणि 0 ने या सगळ्याला 0 केलं. त्याच्यामुळे हा फक्त √a² प्लस b² उरतो. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. सेम इथं चालतं. इथे पण cos थिटा असतो पेअर वाईज. पण सगळ्या 90 मध्ये तो 0 होऊन जातो. ओव्हरऑल एवढंच उरतं. तर कोणत्याही क्युबॉइड मध्ये जर तुम्हाला पॉसिबल लॉंगेस्ट लेंथ काढायची असेल तर ती असते डायगोनल लेंथ. त्यालाच आपण डायगोनल ऑफ क्युबॉइड म्हणतो. लॉंगेस्ट डायगोनल ऑफ क्युबॉइड तर ती असते कंपल्सरीली ही लेंथ. आणि फायनली असते याचं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम असतं LBH. कोणत्याही आता जो क्युबॉइड आहे याला कोणतं नाव देतो आपण? इट्स अ प्रिझम. हा एक प्रिझम असतो आणि प्रिझम सोबत दुसरा असतो पिरॅमिड. अजून लग्न सराई सुरू होऊ दे मग बँड वाजू. आता बघा, तर ह्याचं व्हॉल्यूम काढण्यासाठी काय कराल तुम्ही? कोणत्याही एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिझम टाईप ज्या फिगर्स असतात त्याचं जर व्हॉल्यूम काढायचं असेल तर एक रूल असतो. नेहमी काय करायचा त्याचा बेस एरिया घेऊन त्याला मल्टिप्लाय करायचं हाईटने. तर व्हॉल्यूम बनतं. तुम्ही बघा इथे तोच रूल आहे. ह्याचा बेस एरिया कोण आहे? LB आहे बघा. आणि मी त्याला हाईटने मल्टिप्लाय केलं. बघा LB ला हाईटने मल्टिप्लाय केलं. तर कोणत्याही प्रिझमचा जो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो त्याचं एक बेसिक लक्षात ठेवायचं. त्याचा बेस एरिया घ्यायचा आणि त्याला हाईटने मल्टिप्लाय करायचं. तुम्हाला फॉर्म्युला रेडी करण्यासाठी हेल्प होईल. सगळं पाठ करत बसण्याची गरज नाही. ठीक आहे. आज योगायोग छान आहे. मी आजच चला समजलं आता ह्याचे हे बेसिक्स आहेत. आता यालाच आपण रिप्लेस कशाने करतो? क्यूबने. क्युबॉइडला क्यूबने रिप्लेस केलं की एक पे एक फ्री आहे. ठीक आहे. एक पे एक फ्री आहे. हा क्यूब आहे. क्यूब मध्ये काय गंमत आहे? सगळ्या लेंथ सेम असतात. ठीक आहे. L सांगा TSA ची गंमत बघा. क्युबॉइड साठी TSA काय होता? 2LB BH HL. पण गंमत अशी की हे सगळेच L आहेत. तर बघा इथे L² होईल, इथे पण L² होईल आणि इथे पण L² होईल. तर 2 × 3L² होईल. तर हा 6L² होईल. दार खिडक्या लावून घ्या. तर बघा 6L² जो आहे हे झाल्याचं प्रूफ. 6L² आलं कसं? आता कॉन्सेप्च्युअली बघा, आपली रूम जर स्क्वेअर शेपची असती सगळी क्यूब शेपची म्हणजे सगळ्या भिंती एकसारख्याच असत्या तर तुम्ही बघा समोरचा एरिया L² राहिला असता. तोच 6 टाइम्स रिपीट झाला असता. म्हणून बघा 6 टाइम्स L². असं पण लक्षात ठेवता येतं. बाकी मग परत तुम्ही आलात व्हर्टिकल फेसेस. तर व्हर्टिकल मध्ये हे 2 सोडून द्या. 4 फेसेसचा एरिया घ्या. 4L². परत तुम्ही जर विचारलं डायगोनल काढायचं म्हणजे लॉंगेस्ट लेंथ तर L² प्लस B² प्लस H². तर मी त्याला 3L² म्हणू शकतो. तर हा परफेक्ट स्क्वेअर कोण आहे? L². तर L बाहेर येईल √3 इरॅशनल नंबर आहे. तर लॉंगेस्ट लेंथ किती असते? √3 टाइम्स L असते. आणि याचं जर मला व्हॉल्यूम काढायचंय बघा त्याच फॉर्म्युल्यांना मॉडिफाय केलं. LBH होता आता L × L × L L³ होते. तर सेम फॉर्म्युले बनतील. याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो फॉर्म्युला असतो तो असतो सिलेंडर. राईट सर्क्युलर सिलेंडर. याचं ऍक्च्युअल नाव हे असते राईट सर्क्युलर सिलेंडर. याचं कारण आहे बेटा राईट सर्क्युलर म्हणण्याचं कारण कोणताही सिलेंडर मी जर असा काढला बघा मी काय सांगतोय लक्ष द्या. जर मी सिलेंडर असा काढला या टाईपचा तर याची जी हाईट आहे ना ती ही आहे. ही हाईट आहे. तुम्ही म्हणता सर ही हाईट आहे का? नाही. हाईट नेहमी परपेंडिक्युलर असते. तर ही हाईट आहे त्याची. तर बघा आता मात्र तुम्हाला इमॅजिन करावं लागेल इथे एक रेक्टँगल काढलात तर हाईट काढण्यासाठी तुम्हाला ह्याचा विचार करावा लागेल. तर इथे स्लांट हाईट पण इन्क्लूड झाली. म्हणून हा आहे ना हा सिलेंडर आहे नो डाऊट पण हा राईट सिलेंडर नाही. म्हणून आपण बेसिक मध्ये आधी शिकतो राईट सर्क्युलर सिलेंडर. म्हणून याचं नाव फक्त सिलेंडर म्हणून पाहायचं नाही. पुढे चालून आम्ही जसं आत्ता काय म्हटलं होतं
याला आपण काय नाव दिलेलं आहे? पॅरलेलोग्राम. ठीक आहे, रेक्टँगल. आता मी याच शेपला काय केलं, नीट बघा, मी पॅरलेलोग्राम काढले 2, रेक्टँगल्स नाही, लक्ष द्या. ठीक आहे, आणि याला उचललं आणि याला आणून इथं ठेवलं आणि आता मी याला जॉईन केलं. तर आता याला तुम्ही क्युबॉइड नाही म्हणू शकत. क्युबॉइडसाठी रेक्टँग्युलर फेसेस लागतात. हे पॅरलेलोग्राम्स आहेत. सर मग ह्याला काही नाव आहे का? बिलकुल. याची हाईट आता अशी कुठेतरी वर गेलेली आहे. तर लक्षात घ्या, याला एक नाव असते पॅरलेलोपाइट. हे तुम्ही पुढे वेक्टर्समध्ये 12th स्टँडर्डला मॅथ्समध्ये शिकता. पॅरलेलोपाइट म्हणतात. आणि याचा एक भाऊ असतो टेट्राहेड्रॉन. त्याच्यासाठी लक्षात घ्या, या सगळ्यांचे नावं फार विचारपूर्वक दिलेत. मी क्युबॉइड, क्यूब, राईट सर्क्युलर सिलेंडर, राईट सर्क्युलर कोन ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस हाईट परपेंडिक्युलर असणारेच फिगर्स आहेत. तुम्हाला कधी अशा टाईपचा पॅरलेलोग्राम टाईपचा क्युबॉइड पाहायला भेटला नाही, आता भेटत नाही. 12th स्टँडर्डला आहे हा. याला पॅरलेलोपाइट म्हणतात. याला वेक्टर्समध्ये आम्ही डॉट प्रोडक्टने, बॉक्स प्रोडक्टने काढतात. याला असं लिहितात, बॉक्स एबीसी. आता पुढे तुम्ही डिटर्मिनंट्स वगैरे जेव्हा शिकाल मॅथ्समध्ये तेव्हा हे लक्षात येईल. तर राईट सर्क्युलर सिलेंडर म्हणण्यामागचं रिझन कळलं सगळ्यांना? तर हा सिम्पली आपला रोजच्या पाहण्यातला असलेला हा सिलेंडर आहे. हा राईट सर्क्युलर सिलेंडर. ऑब्विसली या सिलेंडरमध्ये बघा, आपण सगळं आज रिवाइज करतोय फॉर्म्युल्यांना. ही आहे याची परपेंडिक्युलर हाईट, ही आहे बेस रेडियस, सेम बेस रेडियस इथं आहे. चला, आता आम्हाला पहिल्यांदा काय काढायचं असते, जेव्हा जेव्हा कर्व फिगर येतात तेव्हा TSA सोबत एक CSA पण येतो. एक कर्व सरफेस एरिया येतो, कारण कर्व आहे. आता बघा, मी सगळ्यात खालच्या सर्कलला इमॅजिन करतो, कुठल्या तरी एका पॉइंटला पकडतो, लेट से या पॉइंटला पकडला आणि म्हणलं चला मला सरफेसला फिरायचंय, मला या एरियाशी काही घेणं देणं नाहीये. ठीक आहे, सरफेस, सरफेस, ओनली सरफेस. तर मी एक चक्कर पूर्ण केली. 2 पाय या 2 पाय सर्कमफेरन्सच्या सर्कलवर मी एक दुसरा सर्कल तसाच ठेवला. परत 2 पाय, पुन्हा 2 पाय, 2 पाय, 2 पाय. आता हे सर्कल ॲज अ प्लेट्स वर येतील. तुम्हाला याच्यासाठी एक छान इमॅजिनेशन हे करता येईल. बिलकुल यू कॅन इमॅजिन, नो प्रॉब्लेम. बघा, मी जर एक्झॅक्टली या टाईपचाच हा बेस घेतला आणि ह्याला मी पुढे या पद्धतीने बघा, मी असे लेअर करत गेलो याच्यावर. माझ्याने जेवढे मी तेवढं कॉन्सेप्च्युअली शिकवतो बेटा. असे जर लेअर करत गेलो, खूप आहेत अजून ना, या पद्धतीने. तर एकदा राऊंड मारल्यावर किती झालं? 2 पाय. असे मी 2 पाय, 2 पाय, 2 पाय हाईट पर्यंत नेलो. इन्फिनिटी पर्यंत जायचं नाही मला. तर 2 पाय हाऊ मेनी टाइम्स? h टाइम्स. तर कर्व सरफेस एरिया झाला 2 पाय h. बघा, पाठ करायचं कामच नाही. कॉन्सेप्ट असा लक्षात ठेवायचा कधीही. समजे कुछ? आता काढून टाका, ही खिचडी नको मला. कळलं हे कसं बनतं? तर ऑब्विसली CSA मध्ये मी काय घेतला, सर्कमफेरन्स इंटू हाईट. हे असं ओरिजिनली लक्षात ठेवायचं. मग मल्टिप्लाय करून मी त्याला ॲज अ नंबर लिहू शकतो, 2 पाय h. तर कर्व सरफेस एरियामध्ये टोटल सरफेसचा काही संबंध नाही. टोटल सरफेसमध्ये आणि कर्व सरफेसमध्ये काय फरक आहे? टोटल मध्ये मी हा आणि हा सरफेस काउंट नाही केला, सरफेस नाही केला, मी फक्त पेरीफेरी पाहतोय, बाहेरून किती फिरतोय एवढंच पाहतोय. ठीक आहे, तर मी या सरफेसला चेक केलं, फक्त बाहेरून फिरणाऱ्या. मी कोणाला पाहिलं नाही, वरच्या आणि खालच्या सर्कलच्या एरिया. जर मग या एरियामध्ये लक्ष द्या, मला जर TSA काढायचा असेल, सर मला त्याची CSA काढावंच लागेल फिरून, पण वर आणि खालच्या 2 सर्कलचा एरिया 2 पाय स्क्वेअर पण ऍड करावा लागेल, तेव्हा आपला पूर्ण TSA बनेल. तर बस डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी लावा, 2 पाय कॉमन आउट करा, h प्लस r. दिस इज TSA ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर. तर पाठ नाही करायचं काहीच, एकही फॉर्म्युला पाठ करायचा नाही याच्यात. ठीक, समजलं? अजून याच्यात काय येऊ शकतं? आता काय नाही, 2 बेसिक फॉर्म्युले हेच आहेत आणि डायरेक्ट आम्ही कशाकडे येणार? व्हॉल्यूम.
व्हॉल्यूम हा कोणती फिगर आहे? ही प्रिझम आहे. प्रिझमसाठी काय रूल आहे? बेस एरिया इंटू हाईट. सर बेसला तर सर्कलचा एरिया आहे, त्याला हाईटने मल्टिप्लाय करा, खतम, पायर स्क्वेअर एच झालं. एवढंच माहित पाहिजे याच्यात. यामध्ये मुलं खूप गोंधळ घालतात, ठीक आहे. आणि 9th स्टँडर्डला असताना मी तुम्हाला तिकडे वर कोणचा सरफेस एरिया टोटल कसा बनलाय त्याची एक ऍक्टिव्हिटी दिली होती, एनसीआरटीच्या बुकमध्ये होती. आपण ते प्रूफ शिकलेलं आहे, ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा. आता त्याच्या प्रूफमध्ये वेळ नाही घालत. मला कुठे शिकवलं ते पण आठवते. तुम्ही जाऊन त्याचे फोटो बघा काढून कधी भेटते तर, त्याच बोर्डचा फोटो असेल. आता पहा, याच्यानंतर जो महत्वाचा प्राणी आहे, हा, या फिगरला मी नाव देतो आयत्या पिठावर रांगोळ्या. हे याचं काम आहे, किंवा आयत्या वेळात नागोबा असं आहे. कारण ह्याचे सगळे फॉर्म्युले जवळपास सिलेंडर वरून आले. कशावरून सर? सिलेंडर वरून. का बरं सर? तर पाहूया. या सिलेंडरला आपण सेम बेस सर्कल असलेला आणि सेम हाईट असलेला, हाईट इथपर्यंत घ्या, हाईट इथपर्यंत नसते हा, ही हाईट आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता, याला मी इथून, चला ठीक आहे, ही एक फिगर, त्याच्यात जो मध्ये आहे तो येलो कलरचा आपला कोन, त्याला नाव राईट सर्क्युलर कोन म्हणायचं, ठीक आहे. इट्स अ राईट सर्क्युलर कोन, हा आहे तो. राईट सर्क्युलर कोन कधीही इमॅजिन करताना एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं. मी हे मुद्दाम काढले, म्हणजे आता काहीतरी शिकवायचा मूड आहे म्हणून घेत नाहीये मी. तर मी नेहमी इमॅजिन करणार, बघ बरं बेटा, लक्ष दे. हा, मी इमॅजिन करणार याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक सर्कल आणि हा एक सिलेंडर, ठीक आहे. एक सिलेंडर नेहमी इमॅजिन करणार, असा असणार तो की याचा सर्क्युलर बेस आणि याचा सर्क्युलर बेस सेम आहे, दोघांची हाईट सेम. तर म्हणून म्हणलं, एक सिम्पली तुम्ही कोणाला इमॅजिन करू शकत नाही, राईट सर्क्युलर कोनला डायरेक्ट इमॅजिन करायचं नाही. तर नेहमी एक कोन कोणावर डिपेंड असतो? सिलेंडरवर. सो दिस इज राईट सर्क्युलर कोन, ठीक आहे. याला शंकू म्हणतात मराठीत, ठीक आहे. आता याच्यामध्ये कोण कोण महत्वाचं आहे, याचं नावच कोण येतं, याचं सगळंच महत्वाचं आहे. तर या पद्धतीने पुढे आलात, याची बिमारी सुरू. त्याने एवढे अपडेट दिले या सॉफ्टवेअरने, पण एक बग आहे, त्याच्याकडे तो बघतच नाही. तर बघा, ही रेडियस आहे, ही हाईट आहे आणि ही स्लांट हाईट आहे. याच्यात एक नवीन कार्य करता येतो जो त्रास देतो, यल. बघा, हा एक राईट, त्यामुळे स्लांट हाईटचा स्क्वेअर पायथागोरस लावून काढता येतो. हे पहिला फॉर्म्युला. दुसरा, सर ह्याला सीएसए आहे का? बिलकुल आहे, सीएसए आहे. पण सीएसए मध्ये जसं म्हणलं, खाली एक सर्कल फिरवा 2πr. आता ह्याला मी वर सर्कल 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 केलं तर बघा, तो लहान 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 होत चालला आणि ते तो सर्कल झाला झिरो एरियाचा. झिरो एरियाचा सर्कल बनला. झिरो एरियाचा सर्कल असते का? असते. कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये 12वीला सांगतो. झिरो एरियाचा सर्कल सुद्धा इमॅजिन करता येतो. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर सीएसए याच्यासाठी साधा फॉर्म्युला आहे पायर यल, ठीक आहे. 2πr याचे नाही तिकडे, इकडं पायर यल असतं. टीएसए काही नाही सर, एक आम्ही टोटल काय घेतला, कर्ड सरफेस एरिया, आणि त्याच्यामध्ये खालच्या एका सर्कलचा एरिया ऍड केला. वरचा करून उपयोग नाही, हा एरिया झिरो आहे. तर इथून मी डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टीमध्ये पायर कॉमन काढेल, एल प्लस आर येईल. बघा, हा आणि हा जो आहे ना, जवळपास दिसायला सारखा आहे. परीक्षेत हे कन्फ्युजन होते, सर इथं 2πr आहे का पायर आहे. तर लक्षात ठेवायचं, 2πr नेहमी कोणासोबत असतो? सिलेंडर सोबत. तर 2 आला म्हणजे सिलेंडर आला, ठीक आहे. आणि इथे हाईट आहे, इथे एल प्लस आर आहे. ह्याच्यामध्ये फॉर्म्युले थोडेसे वेगळे आहेत.
डिपेंडिंग आहेत सगळे. अजून याच्यात कोण लागतं? व्हॉल्यूम. याचं व्हॉल्यूम नेहमी 1/3 असतं कोणाच्या? म्हणून म्हटलं आपण याच्या भोवती जो इमॅजिन केलेला हा सिलेंडर आहे त्याचं व्हॉल्यूम पायर स्क्वेअर एच आहे. त्याच्या 1/3 असतो हा. 1/3 नेहमी. यासाठी मी तुम्हाला एक मागे ऍक्टिव्हिटी सांगितली होती. सेम हाईट आणि बेस असलेला एक सिलेंडर आणि एक कोन घ्या. त्या कोनला भरून पाणी घेऊन सिलेंडरमध्ये टाका. असे एक्झॅक्ट 3 कोन इथं बसतात. समजलं? म्हणजे ह्याचं व्हॉल्यूम ह्याच्यापेक्षा 1/3 आहे. हे प्रॅक्टिकली केलं जातं. आम्ही 7-8 स्टँडर्डच्या स्टुडंटला आमच्या मॅथ किटमध्ये असे कोन आणि सिलेंडर आहेत. आम्ही त्यांना ती पाणी भरण्याची ऍक्टिव्हिटी दाखवतो. तर हे 3 टाइम्स आहेत. ठीक आहे? तर हे फॉर्म्युले आहेत. बाकी चलो. याच्यानंतर कोण आहे? कोण नंतर कोण? स्पियर. स्पेअर नसते, ते स्पियर असते. ते अजून स्पेअरच म्हणाले. तुम्ही म्हणता ना ते स्पेअर हेअर. ठीक आहे, स्पेअर आहे. पीला क्यू केलं की स्क्वेअर होतो. तर इकडे स्पियर आहे. स्पियर. त्याला आपण गोल म्हणतो मराठीमध्ये. अरे, आज आज हे चालण्याची गरज होती. चला जाऊ द्या, नाही तर नाही. तर आपण समजून घ्या. असा काढला जर मी म्हणलं हा स्पियर आहे तर इमॅजिन होत नाही. त्यासाठी एक मधून असा काढ. हा 3D स्पियर आहे. ठीक आहे. हा सेंटर, ही त्याची रेडियस. रेडियस सगळीकडे सेम आहे, तरी हाईट हाईट आणि रेडियस एकच असते. ही रेडियस आहे. आणि याच घुमट आकाराला जर असं कट केलं तर हा झाला हेमिस्पियर. याला सेमी स्पियर का म्हणत नाहीत? म्हणत नाहीत. म्हणून सेमी सर्कलला हेमी सर्कल का म्हणत नाहीत? ठीक आहे, असं काही नाही. हे जस्ट एक नेमिंग आहे. तर ह्याची हाईट आणि ही रेडियस पण सेम असते. ओके. बाकी आपल्याला माहिती आहे सगळ्यांचे फॉर्म्युले. चला स्पियर मध्ये या. मध्ये मध्ये बोलू नका. टोटल सरफेस एरिया 4πr². ठीक आहे. आणि हा जर हेमिस्पियर असेल तर याचा जो टीएसए असतो तो 3πr² असतो. 3πr² असतो. चल मध्ये बोल नका. हा खालचा 1πr² आणि हा वरचा जो पार्ट आहे असा गोल अर्धवट फिरलेला तो असतो 2πr². 2 सर्कलच्या याच्याने बनतो. असं कसं जातो? काहीच नाही. 2 सर्कलचा एरिया एकत्र केला आणि त्याला फक्त असा एक बेंड कर्व दिला तर तो वरचा बनतो. 2 सर्कलच्या एरियाला इक्वल असतो तो. आणि खाली एक सर्कल असते त्याला. ठीक आहे. सीएसए काढलात. त्याचा कर्व सरफेस एरिया म्हणजे फक्त आपण बाहेरचे घेतोय, मधले हे घेत नाही. तर ह्याला ऍक्च्युली सीएसए आपण दाखवत नाही. ह्याला टोटल सरफेस एरियाच असतो. याचा सीएसए म्हणजे त्याचा टोटल सरफेस एरिया आहे. याचा सीएसए मात्र सीएसए मध्ये आपण हा खालचा घेत नाही, फक्त वरचा फिरणारा घेतो. तर याला सीएसए असतो 2πr². याला सीएसए नसतो. ठीक. आता राहिलं व्हॉल्यूम. याचं व्हॉल्यूम आहे 4/3πr³. याचं एक प्रूफ मी तुम्हाला शिकवलं होतं. हा ऍक्च्युली काय आहे? हा जो 4πr²h होता हा कोणाचा व्हॉल्यूम आहे? कोनचा. याला मी 4 टाइम्स केलं. याचा अर्थ मी 4 कोनचं पाणी ह्याच्यात भरायला सुरुवात केली. असे 4 कोन्सचे व्हॉल्यूम ह्याच्यात बसतात. सर पण हे आणि हे तर वेगळं दिसायले. नाही, ते एकच आहे. 4/3πr²h. मी याच्यालाच आर लिहिले दिसत असेल तर πr² इंटू आर केलं की 4/3πr³. तोच फॉर्म्युला आहे. नवीन काहीच नाही. ठीक. तर म्हणून म्हणलं हे उदार की जिंदगी आहे. हा सिलेंडर सोबत सुद्धा राहतो, स्पियर सोबत सुद्धा राहतो. म्हणून दोघांच्या मध्ये हा आरामात जगत आहे. आता ह्याचा हा अर्धा आहे. तर अर्धावाला काही जण ह्याला अर्ध करतात. ठीक आहे. तर असं काही करू नका. हाफचा अर्थ आहे ज्याच्या ज्याच्या डोक्याच्या बाहेर चाललंय त्यांना 4/3 हाफ म्हणा. याला डिवाइड करा, 2/3 दिसते. 2/3πr³ आहे. ठीक आहे. 10th स्टँडर्ड पर्यंत एन्जॉय करायचं लर्निंग हेच आहे. नंतर 11वी 12वीला जाऊन हे कसं आलं म्हणलात, ब्रँड न्यू चप्पल न धुलाई.
तर लक्षात ठेवायचं हे तुम्हाला पक्का आत्ताच शिकायचंय. ह्याच्यात जे जे आहे ते. समजे? तर आपण पूर्ण फॉर्म्युले रिवाइज केलेत आता. पूर्ण फॉर्म्युले. ह्याच्या मागचा आता तुम्हाला फायदा आहे, की आता जे क्वेशन्स येणार आहेत, ते सगळे मिक्स क्वेशन्स असतात. तर तुम्हाला मी एक क्वेशन देतो, आधी ट्राय करा. बघा. पहिला बघा आपण इमॅजिन करायचे फक्त असं समजून चला बघा की मी एक एक क्यूब काढतो आधी. समजा हा जर एक क्यूब मी काढला बघा, हा क्यूब आपण घेऊन असे दोन घेतले. ठीक आहे, असं समजा हा असा असेल कळण्यासाठी फरक म्हणून. तर बघा हे दोन एकमेकांना असे एंड टू एंड जोडले. आलं लक्षात? तर सगळ्यांनी लक्ष देऊन पहा. याचा एकाचं जे व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम ऑफ अ क्यूब, ते दिलेलं आहे 64. आता हे काय असते 64 कशाला इक्वल आहे? एल क्यूबला. तर एल होईल 4, म्हणजे याची लेंथ 4 आहे तर याची पण 4 राहील. बघा, तर हा दोघांचा एक रिझल्टिंग क्युबॉइड बनेल. रिझल्टिंग जो क्युबॉइड बनेल दोघांनी बनलेला, त्याची लेंथ मला बघा 8 दिसते. आलं लक्षात? 8. बघा, ब्रीड मध्ये काही फरक पडणार नाही. ब्रीड तर तेवढीच असेल. त्याचा बी किती असेल? 4. आणि बघा हाईट मध्ये पण काही फरक पडणार नाही. फक्त लेंथ डबल होत आहे. ठीक आहे? तर इथून हाईट किती येईल? 4. झालं. आता मला इथं विचारलेलं आहे याचं काय काढायचं? सरफेस एरिया. तर टी एस हे किती असेल? 2 टाइम्स एल बी बी एच एच एल. जगात काही कामं खूप अवघड असतात. एल बी बी एच एच एल. समजलं? ते किती झालं? 2. हे 32, 16, 32. ओव्हरऑल किती झाला बघा? एस 2 इंटू हे झाले 64 आणि 16 80. त्याचा व्हॉल्यूम सरफेस एरिया असेल 160 सेंटीमीटर स्क्वेअर. चांगला क्वेश्चन आहे. छान क्वेश्चन आहे. पहिलाच क्वेश्चन बेस्ट आहे. दुसरा जमला? नाही जमला? यू कॅन स्टील फाइंड इट. तर बघा हा काय म्हणतो, एक भांड बनवलं आपण वेसल, हॉलो स्पियर माउंटेड बाय अ हॉलो सिलेंडर. एक हॉलो स्पियर आहे, ठीक आहे, सॉरी हेमिस्पियर आहे हॉलो, आणि ते आपण कशावर बसवलं? सिलेंडरवर बसवलं. असं समजा की एक काम करू, याला जिथे घेऊ. आता म्हणजे थ्रू आउट थोडं सेम तर दिसेल. आता पहा, हा जो सिलेंडर आहे याच्यावर आपल्याला काय करायचंय, या तर याला आपण एक कशामध्ये कन्वर्ट करू? ह्याला हेमिस्पियर मध्ये. असा हेमिस्पियर असेल, याच्यावर आपण आणून ह्याला माउंट केला असं. ठीक आहे, वॉटर बॅग सर. आता बघा, तर हा याच्यावर आपण माउंट केलेला आहे. काय म्हणतो? द डायमीटर ऑफ द हेमिस्पियर इज 14. आता हेमिस्पियरची जी डायमीटर आहे ती सिलेंडरची पण असेल, त्याच्यावरच माउंट केलेलं आहे. टोटल हाईट ऑफ द वेसल इज 13. टोटल हाईटचा अर्थ इथून इथपर्यंतची पूर्ण हाईट, धिस हाईट, ही हाईट आहे. तर बघा, डायमीटर ऑफ वेसल किती असेल? 14. त्याची रेडियस होईल 7. रेडियस काढून घ्या. आणि हाईट टोटल किती आहे? 13. फाइंड द इनर सरफेस एरिया ऑफ द वेसल. इनर सरफेस एरिया म्हणजे कोण?
इनर म्हणजे इथला. आता तुम्हाला कोणता काढायचा आहे? हा, तर याचा सरफेस एरिया आणि याचा सरफेस एरिया. याच्या सरफेस एरियामध्ये एक प्रॉब्लेम काय येणार आहे बघा, थोडं पहा. याचा सरफेस एरिया म्हणजे कर्ड सरफेस एरिया. टोटलमध्ये हा सर्कल तर येणारच नाही, याचा एक उपयोग नाही. इनर काढायचा तुम्हाला तर समजून घ्या की याचा हा सर्कल सोडून द्या, तर तुम्हाला जो सरफेस एरिया काढायचा आहे तो एरिया कसा येईल? 2 पाय एच, 2 पाय एच प्लस 2 पाय स्क्वेअर. तर ओव्हरऑल 2 पाय कॉमन आउट करा, एच प्लस आर येईल. तर 2 पायची व्हॅल्यू 22/7 घ्या म्हणतो, तो काही दिली नसेल तर. रेडियस किती आहे? 7. हाईट टोटलच घ्यायची आता आपल्याला, पूर्ण हाईट आली ना वेसलची. आता याची हाईट 6 घ्यायची. तेच पाहिलं. हा, ही जी रेडियस आहे तीच ही आहे, तर ही 7 आहे ना, तर हे 6 होईल बेटा, बरोबर आहे. इथे 13 नाही होणार. इथे तुम्हाला काय करावं लागेल, हाईट ऑफ सिलेंडर वेगळी कॅल्क्युलेट करावं लागेल. तर टोटल मधून तुम्हाला ह्याची रेडियस मायनस करायची, कारण आपण यालाच आर म्हणलेलं आहे. प्लस रेडियस किती आहे? 7. बस, आता याला इथून कॅन्सल आउट करू शकता. तर हे झालं 13, हे झालं 52, 512 का 72 सेंटीमीटर स्क्वेअर. आलं लक्षात? चला, आपण याच एक्झरसाइजला उद्या कंटिन्यू करू, कारण या चॅप्टरमध्ये नवीन काही शिकायचंच नाही आपल्याला, फक्त याचे न्यूमेरिकल चांगले पाहिजे. तर ह्याला आपण इथे क्लोज करूया.